मंडळी, लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं? स्वप्नीलच्या विचारांचं शिल्पाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं आणि शिल्पाने प्रश्न विचारायच्या आतच स्वप्नीलचं उत्तर तयार असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? स्वप्नीलला लागताच ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं आणि शिल्पाला लागताच ठेच, त्याचं मन कळवळतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? तिने चहा केला की त्याला शरबत हवं असतं आणि त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? त्याच्या बेफिक्रीपणाला तिच्या जाणीवाचं कोंदण असतं आणि तिच्या शॉपिंगच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? त्याच्या चुकांवर तिच्या पदराचं पांघरुण असतं आणि तिच्या दुःखांवर त्याच्या खांद्याचं अंथरूण असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? कधी समजवता तर कधी भांडण असतं आणि कपातील वादळाला चहा बरोबरच शांत करायचं असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी नेमकं काय असतं? दोन मनांचं मिलन असतं, दोन जीवांचं भांडण असतं. दोन मनांचं मिलन असतं, दोन जीवांचं भांडण असतं. एकाने जरी विस्कटलं तरी दुसऱ्याने सावरायचं असतं. आणि घरावर येणाऱ्या संकटाला दारावरच थोपायचं असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी नेमकं काय असतं? तो कितीही वेंधळा असला तरी तिला सावरायचं असतं. तो कितीही वेंधळा असला तर तिला सावरायचं असतं. आणि तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? तो म्हातारा झाला तरी त्याला चीर तरुण भासवायचं असतं. तो म्हातारा झाला तरी त्याला चीर तरुण भासवायचं असतं. आणि मी लठ्ठ वाटते का हो? या प्रश्नाला कधीही होकारार्थी उत्तर द्यायचं नसतं. आणि लग्न लग्न म्हणजे तरी शेवटी काय असतं? अहो, ऐकलत का पासून तर बहिरे झालात की काय पर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न. अहो